आईला तुम्ही सगळेजण मला बघायला आले मग काय फायदा सगळेजण मला एवढं बोलतात पण मी नाही ना एवढं बघा ना तुम्हाला बी 2 हाते मला बी 2 हाते तुम्हाला 2 पाय मला बी 2 पाय तुम्हाला बी डोकं मला बी डोकं पण तुम्हाला आई असेल ना आई आई म्हणजे ना माझी आई मला म्हणायची मी लय मोठा माणूस होणार आणि मग माझं पण स्वप्न होतं मी पण आईला म्हणायचो आई मी मोठं झालो ना तुला साडी घेणार आणि मग ना ते माझं स्वप्नच होतं मला माझ्या आईला साडी घ्यायची आणि मी ना हॉटेलात कामाला गेलो त्यांनी ना मला भांडी घासायला लावली मला भांडी घासता येत नव्हती तरी पण मी घासत होतो आणि ना माझ्याकडून ग्लास फुटला काकाने लय जोरात मारलं मला इथं मला आईची आठवण आली आईच्या कुशीत जायचं होतं मग मी तिथून पळून गेलो आणि पाहता मला मला असे पैसे सापडले मी पैसे घेऊन ना दुकानात गेलो आणि आईला लय भारी साडी घेतली आणि मग मी साडी घेऊन ना घरी चाललो होतो घरी गेलो मी घरी लय माणसं होती मला वाटलं दिवाळीच आहे पण दिवाळी नव्हती मी सगळ्यांना रेटत आतमध्ये गेलो आणि माझी अशी झोपली होती तिच्या नाकात आणि तोंडात कापूस होता मी आईला हलवलं आई उठ ना आई उठ ना पण आई डोळे उघडतच नव्हती माझ्याकडे बघतच नव्हती मी आईला साडी पण दाखवली आई उठ ना म्हणत होतो पण आई नव्हती उठत ते डोळे पण नव्हती उघडत ते काका बोलले तुझी आई गेली तेव्हा घरी आई तुझी वरती गेली आई तू बघती ना मला आई तू मला बघ ना एकदा ये ना खाली मला तुझ्या कुशीत घे ना आई मला नाही राहायचं इथं आई अगं बघ ना किती दिवस झाले मी आंघोळ पण नाही केली आई मला कोणी खायला पण देत नाही आई ये ना एकदा खाली आई मी तुला काहीच त्रास नाही देणार फक्त एकदा या आणि मला तुझ्या कुशीत घे ना आई एकदाच तू बघती ना मला एकदाच ये ना आई मला माहिती मित्रांनो माझी आई नाही येणार पण तुम्हाला आई आहे ना आपण नकळत आईला किती बोलतो बोलू नका रे काळजी घ्या तिची काळजी धन्यवाद